सन्ड्री क्रेडिटर्सवरील आपल्याला ॲडजस्टमेंट पाहायचे आहेत। यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्सचा अर्थ काय पहा, ज्यावेळेस आपला व्यवसाय गुड्स किंवा सर्व्हिसेस क्रेडिटवरती खरेदी करतो आहे बऱ्याचशा सप्लायर्सकडून, अशा सप्लायर्सना आपण पैसे देणं लागतो आहे, त्यांना आपण सन्ड्री क्रेडिटर्स म्हणणार आहोत। सन्ड्री क्रेडिटर्स व्यवसायासाठी करंट लायबिलिटी राहते। आता त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्सवरील ॲडजस्टमेंट पाहत असताना पहिले येते ते अनरेकॉर्डेड परचेसेस। अनरेकॉर्डेड परचेसेसचा अर्थ काय होतो, अनोंदणीकृत खरेदी, म्हणजेच थोडक्यात गुड्स खरेदी केलेले आहेत परंतु त्याची एंट्री आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये केलेली नाही आहे। मग याची नोंद कशा स्वरूपात करायची आहे, आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेसमध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस ॲड करायचे आहेत आणि दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये देखील अनरेकॉर्डेड परचेसेस ॲड करायचे आहेत। दोन इफेक्ट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा। परचेसेस आपले वाढणार आहेत, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला अनरेकॉर्डेड परचेसेस आपण परचेसेसमध्ये ॲड करू आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये देखील अनरेकॉर्डेड परचेसेस ॲड होतील। थँक्यू व्हेरी मच।